नेवासा तालुक्यातील गोगलगाव ग्रामपंचायतच्या गंगागिरी पॅनलचा दणदणीत विजय झाला असून गोगलगाव ग्रामपंचायतवर मते यांच्या पॅनलची एकहाती सत्ता आली आहे। राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेली गोगलगाव ग्रामपंचायत निवडणूक ही मोठी चुरशीची ठरली असून विजयी गटाने यावेळी जल्लोष साजरा केलाय। यावेळी जनतेने कौल दिला, जनतेचे कामे करू असे सांगत राजेंद्र मते यांनी विरोधकांवर टीका केली। आजच्या या झालेल्या गोगलगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जे वाळू माफिया, भूमाफिया जे येतात आणि जनतेला आपल्या पैशाच्या याच्यावर भुलभुलैया करतात आणि खोट्या गोष्टी, खोट्या आश्वासनं देतात, यांना सर्वसामान्य जनतेने आज पायाखाली तुडवलेलं आहे। आणि एकी काय असतं, एकीचं बळ काय असतं आणि सर्वसामान्य लोकांबरोबर काम केल्यानंतर जनतेने निश्चितपणे हा आदर्श आणि हा विजय हा सर्वसामान्य युवकांचा आणि जनतेचा विजय। गोगलगावचे दिलीपराव मते यांच्या पत्नी सरपंच सौ शिल्पा मते यांनी यावेळी आपला विजय जनतेचा विजय असल्याचे सांगितले। आमच्या पॅनलला संपूर्णपणे पाठिंबा दिल्याबद्दल आभार, जनतेचे आभार मानते आणि हा विश्वास आम्ही सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करू निश्चितपणे। जो काही निकाल दिलाय तो लोकांनी त्यांचं कळून जे काही त्यांच्यावर अन्याय किंवा जो काही अनितीचा कारभार चालला होता त्याच्या विरोधात हा जो काही विजय आहे हा खरं तर जनतेचाच आहे, हा जनतेच्या एकजुटीचाच आहे। वाळू माफी आणि लँड माफियाच्या विरोधात जो काही लोकांनी कौल दिला त्याच्या लोकांनी किंवा आम्ही सर्वांचं जे काही उमेदवार आले त्यांचं सर्वांचं उत्सुकता हे करून त्यांनी आम्हाला निवडून दिलं आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। प्रतिनिधी मंगेश निकम, OS न्यूज, नेवासा।